जो देश के लिए शहीद हुए उनको मेरा सलाम है। अपने खून से जिस जमीन को सींचा उन बहादुरों को सलाम है। नमस्ते भाऊ। महात्मा गांधीजी फाळणीच्या विरुद्ध होते, पण त्यावेळच्या काही फुटीरतावाद्यांच्या हटवादीपणामुळे अखंड भारताचे दोन तुकडे झाले आणि पाकिस्तान नावाचा साप आपल्याच बगलाखाली वाढू लागला। आजवर पाकिस्तानच्या नामर्द नेत्यांनी आतंकवाद्यांना आपल्या पदराखाली घेऊन भारताला कायम त्रासच दिला। आत्ताचा पुलगाममध्ये जवानांच्या गाडीवर केलेला हल्ला यांच्या नामर्दानगीचा पुरावाच होता। या हल्ल्यामध्ये 40 पेक्षा जादा भारतीय जवान शहीद झाले आणि देशभरामध्ये संतापाची लाट उसळली। प्रत्येक राज्यात, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक भारतीयाच्या मनात एकदम बेकार संताप निर्माण झाला। बऱ्याच ठिकाणी कॅन्डल मार्च निघाले। अहमदनगरमध्ये बी अशाच प्रकारचा कॅन्डल मार्च निघाला। हातामध्ये मेणबत्त्या घेऊन निघालेल्या कॅन्डल मार्चमध्ये नगरकरांची संख्या प्रत्येक चौकामध्ये वाढतच होती। या कॅन्डल मार्चमध्ये सगळ्याच पक्षाचे राजकीय नेते, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले। पाकिस्तानबद्दल आपल्या मनातली चीड त्यांनी नगरी नगरी यूट्यूब चॅनलवर मांडली। किती सहन करायचं भारतात? काय केलं पाहिजे ते सांगा ना। युद्ध केलं पाहिजे डायरेक्ट। आता चर्चा नको। चर्चेचं काय मतलब? चर्चा करून थोडे दिवस थांबून पुन्हा आपण अटॅक सहन करायचा का? हां, मोदी सरकार आहे त्याच्यामुळे काहीतरी क्विक ॲक्शन झालंच पाहिजे नाही, कारण जनतेला उत्सुकता पडलेली आहे, त्याच्यामुळे काहीतरी निर्णय झालाच पाहिजे। त्यांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे। कठोर म्हणजे काय नेमकं? कठोर म्हणजे आता जे सारखे हल्ले होतात, हां, त्याच्यावर म्हणजे की परत पुन्हा हल्ला होणार नाही, हां, या हिशोबाने कडेकोट पावले उचलली पाहिजे। भारताने आपल्या देशाचा जे जवान शहीद झाले त्या जवान शहीदाबद्दल त्यांचा बदला घेतला पाहिजे। पाकिस्तानला ह्या देशातून दुनियेतून मिटवलं पाहिजे। पाकिस्तान हा नाव राहिलाच नाही पाहिजे या देशामध्ये। नक्कीच पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक झाली पाहिजे, कारण की आज जर का आपले 40 जवान शहीद झालेले आहेत आपल्या देशातील, तर आता त्यांना एक सडेतोड जबाब दिला पाहिजे आपल्या देशाने। तर पाकिस्तान हे नाव आपल्या वर्ल्डमधून आणि या नकाशातून नस्तनाबूत झालं पाहिजे, असं त्यांना धडा शिकवला पाहिजे, तेव्हाच ते पुन्हा चालून आपल्यावरती वार करू शकणार। काय म्हणतो भाऊ? पाकिस्तानला फक्त असे त्यांचे फाडले पाहिजे की ते पाकिस्तान नकाशामधून निघूनच गेलं पाहिजे। दुनियामध्ये आज त्यांना एवढा जोरात हमला केला आहे। मोदी साहेबांना एकच विनंती आहे की त्यांना जे पण आहे ते पूर्ण खुले, जे जवान आहेत त्यांना खुले सोडून द्या, काही दिवसासाठी फक्त खुले सोडून द्या, अशी त्यांची फाटली पाहिजे की त्यांना पण कळलं पाहिजे की भारतीय जवान काय आहे ती। आणि सगळ्यात मेन कारण कसं प्रत्येक हे एक वेळेचं नाही आहे, बार ती कसं आपण प्रत्येक वेळेस सर्जिकल स्ट्राईक असं काहीतरी बहाणा सांगतात का तर करत राहतात, पण आता कसं आता नाही सोडलं पाहिजे त्यांना। कारण कसं प्रत्येक वेळेस हे होतं की पाकिस्तान काय ना काय बहाणा सांगतं, म्हणजे हे गलती नाही ते गलती नाही, म्हणजे स्वतःला असं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते की आम्ही काहीच नाही केलं। आणि प्रत्येक वेळेस म्हणजे काय दुःख काय असते ते त्यांना समजलं पाहिजे, कारण हे परिवार आज कसं दुःखीमध्ये राहते आणि एखादा परिवारामधला व्यक्ती गेल्यानंतर दुःख काय होते हेच चांगल्यापर्यंत ते देशाला समजलं पाहिजे। जसं आज आपलं राष्ट्र दुःखी आहे तसं त्यांना पण दुःखी केलं पाहिजे आणि त्यांना हे समजलं पाहिजे की दुःख काय असते, नेमकं पाकिस्तान वेदना काय असते। पाकिस्तानने जे केले ते मर्दांगीचा खेळ केलेला नाही, त्यांना हिजड्याचा खेळ केलेला आहे। त्यांच्या जर दम असं तर समोरासमोरून त्यांना करायला पाहिजे। त्यांना जे केलं ते एक आज वेगळ्या प्रकारे केलेलं आहे, असं नाही की समोर जर त्यांच्या दम होता तर त्यांना समोरासमोरून लोकांशी खेळायला पाहिजे होतं। युद्धाला सुरुवात झालीच पाहिजे। पंतप्रधानांनी आता काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे याविरुद्ध, त्याशिवाय आता पाकिस्तानांना कळणार नाही, कारण त्यामुळे आपले जवान शहीद झाले, त्यांचे परिवार गेलेत, काहींनी तर आपले मूल बाळ बघितले नाही, काहींची लग्न झालेली नाही आहेत, एवढं सगळं झालेलं आहे, लाखो घरं उजाडली आहेत त्यांच्यामुळे, त्यामुळे त्यांना ते समजलंच पाहिजे। अहमदनगराच्या ऐतिहासिक दिल्ली गेट वेशीतून ह्यो कॅन्डल मार्च एकदम शांतपणे पुढं सरकत होता। दहशतवादाला जात धर्म नसतो, तसाच देशभक्तीला, देशप्रेमाला बी कुठली जात धर्म नसतो, हे अहमदनगरच्या या कॅन्डल मार्चनी सिद्ध केलं। लाल टाकी रोडवर न्यू आर्ट्स कॉलेजच्या समोर हुतात्मा स्मारकाजवळ हजारो देशप्रेमींचा ह्यो कॅन्डल मार्च थांबला। माजी सैनिकांच्या हाताने हुतात्मा स्मारकाला मानवंदना देण्यात आली।
पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळं दुःखी झालेल्या माजी सैनिकांचं रक्त अजून बी सळसळू राहिलंय. हा जो भारत देशावर CRPFवर जो हमला झालेला आहे, पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी जो हमला केला आहे, त्या हमल्यामुळं खरोखर आम्ही माजी सैनिक आमचं रक्त असं हुसहुसलतं आहे आणि असं वाटतं की जर आम्हाला टाईम दिला किंवा आम्हाला आजही बोलवलं तरी आम्ही आपल्या भारत माझ्या रक्षणासाठी जायला कधी पण तयार आहोत. काल जो जम्मू काश्मीरमध्ये जो आतंकवाद्यांनी आपल्या भारतीय सैनिकावर जो हल्ला केला आणि त्यामध्ये जे 42 जवान शहीद झाले, सर्वप्रथम मी या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि आज आपण पाहिलं की संपूर्ण देश आज या शहीदांसाठी रस्त्यावर आलेला आहे. परंतु मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आम्ही माजी सैनिक आहोत. आजही आम्हाला अशी आशा आहे की सरकारनं आम्हाला आवाज द्यावा आणि आम्ही त्या ठिकाणी पाकिस्तानची लढाईसाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं आम्हाला वेतन नको, फक्त आम्हाला आदेश हवा की तुम्ही या बॉर्डरवर या आणि पाकिस्तानशी आपल्याला लढायचं आहे. आमचे सैनिक तयार आहेत. आम्ही फक्त भारत सरकारच्या आदेशाची वाट बघत आहोत. दुसरी गोष्ट सांगायची ठरली, आज जो देशामध्ये सैनिकाबद्दल देश अभिमान जागा आहे, असा अभिमान कायमस्वरूपी राहा ही सुद्धा आमची इच्छा आहे. कारण आमचा सैनिक ज्यावेळेस सुट्टीवर येतो, रेल्वेमध्ये त्या सैनिकाला सीट भेटत नाही, त्यावेळेस तो सैनिक दरवाजाच्या कडेला कुठेतरी झोपतो. हे सुद्धा जनतेने कायमस्वरूपी आपल्या लक्षात ठेवावं. आणि सरकारला माझी विनंती आहे की देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जवान शहीद होतात, अशा जवानांचं एक स्मारक त्या ठिकाणी असावं, जेणेकरून त्या स्मारकामध्ये जवानांची आपल्याला कधीही कायमस्वरूपीची आठवण त्या ठिकाणी राहील. त्या जवान कुठला आहे, त्या जवानाचं घरची परिस्थिती काय आहे, कायमस्वरूपी या गोष्टीकडे सरकारचं लक्ष असलं पाहिजे, अशी आमची या ठिकाणी सरकारला विनंती आहे. हजारोंच्या संख्येने सामील झालेल्या देशप्रेमी नगरकरांनी दिलेल्या घोषणांनी उपस्थित प्रत्येकाच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, अमर रहे अमर रहे, अमर रहे अमर रहे, अमर रहे अमर रहे. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नगरकरांच्या भावना पाहिल्यानंतर शहीद जवानांसाठी कुण्या एका शायरानं लिहिलेल्या ह्या ओळी आपाप होठांवर आल्या. लिख रहा हूं मैं अंजाम जिसका कल आगाज आएगा, लिख रहा हूं मैं अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा. लिख रहा हूं मैं अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा. मैं रहूं या ना रहूं पर ये वादा है तुमसे मेरा, मैं रहूं या ना रहूं पर ये वादा है तुमसे मेरा. मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा, मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा, सैलाब आएगा, सैलाब आएगा. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तमाम भारतीय जवानांना नगरी नगरी यूट्यूब चॅनलच्या वतीनं विनम्र अभिवादन. जय हिंद.